टॉपिक आहे आपण की खूप लोकांना वाटतं की जबाबदारीचं वय आल्याच्या नंतर आपण जॉब करतो आणि खूप काही गोष्टी आपण त्या अ, दररोजच्या आयुष्यात करत असतो. पण कधी कधी मनात विचार येतो, यार कॉलेजवाली लाईफ खूप छान होती, त्यावेळेसचे दिवस त्यावेळेचा आनंद एकदम व्यक्त करत होतो. तर आमच्यासोबत आज ट्रेनमध्ये असेच कॉलेजची मुलं आहेत. तर त्यांचं मत आपण जाणून घेऊया की त्यांच्या मनात आता काय फिलिंग्स आहे आणि त्यांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे. तर आपल्यासोबत आहेत ओमकार ओमकार गव्हाणे. आता सध्या तर आम्हाला मजा येते. आता रोज जायचं, कॉलेजला यायचं. कधी कधी कंटाळा पण वाटतो कॉलेजला यायला. आणि मग असं वाटतं की कशाला चाललंय कॉलेजला. पण नंतर नंतर असं वाटतं की जॉब भेटेल, मग सॅलरी येईल, मग नंतर घरी मस्त पैसे द्यायला येतील. आपली आपली स्वतःची काहीतरी बाईक असेल, कार असेल. बाईक रे, बाईक. बायको पण असली गरजेची आहे. बाईक, कार. मग असं आपण आपल्या पैशाने काय पण करू शकतो. आणि मग घरी पण देऊ शकतो पप्पांना वगैरे. असं आहे. छान. खूप छान अशा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पण असं वाटतं का की कॉलेज करता करता नाही आता शिक्षण नको, पहिल्यांदा जॉब करावा किंवा जॉब करणं खूप गरजेचं आहे का शिकणं गरजेचं आहे? नाही नाही, असं नाही वाटत. शिक्षण पहिलं आहे, नंतर मग जॉब. हो अजून हो. काय मनात विचार येतो? अजून तर जास्त काय तू सांग. आता प्रत्येकाला वाटतं आताच्या परिस्थितीपेक्षा पहिल्या वेळेला चांगलं होतं. आता तुम्हाला वाटतं कॉलेज चांगलं आहे, आम्हाला वाटतं स्कूल चांगलं आहे. प्रत्येकाचं ते आहे. जे आहे त्यात कोण खुश नाही. पहिले दिवस चांगले होते असंच प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे कॉलेज पण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. बरं, कॉलेजची लाईफ जगताना असं वाटतंय का की नाही बाबा, जॉब केला तर फ्रीडम असतं, घरातल्यांचं काही बंधन नाही बाबा, किती वाजता ये, कुठे जा, काही कर, तर ती फिलिंग वाटते का आता? कसं आहे, शिकल्याने हे येतो. उगाच जायचं आणि अंधातून गोळ्या फायरिंग करायच्या आणि थोडासा घेऊन यायचं, त्यात मजा नाही. जरा थोडं कष्ट करायचं, शिकायचं आणि मग त्यात हे करायचं, विनाकारण इम्प्लिमेंट करायचं. विनाकारण 10वी केली मग आता जाऊन मी नोकरी करणार, त्यात 10,000 ते 12,000ची नोकरी करणार. त्यापेक्षा मी 5 वर्ष शिकून मी तीच तीच 40-50,000ची नोकरी करीन. खूप छान. पण आता असं कुठे मनात वाटतंय का की नाही, आता मी कॉलेज करताना माझ्यावरती काय बंधन आहे, मला फ्रीडम हवा आहे? हा एजच शिकायचं आहे. ह्या एज मध्ये फ्रीडम गरजच नाहीये. अजून आपला तेवढा पण मॅच्युरिटी लेवल पण नाही की जे आपण फ्रीडम एन्जॉय करू शकतो. खूप छान. पण असं मनात कधी विचार येतो का, नाही यार बाकीची लोक पण खूप एन्जॉय करतात, मग मी शिक्षण घेतोय तर मी पण एन्जॉय करू का? मी किती 5 वर्ष एन्जॉय नाही करणार, 5 नंतर एन्जॉय करीन ना. ते आता एन्जॉय करतात, ते 5 नंतर करणार नाहीत. असं आहे. खूप छान दृष्टिकोन आहे फ्युचर बघण्याचा. आणि असंच प्रगती करत राहा आणि आम्हाला ट्रेनमध्ये भेटत राहा आणि आपले विचार मांडत राहा. तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्या ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा. काय नाव आपलं? अथर्व मर्चंडे. अथर्व. आणि तुमच्या पूर्ण ग्रुपसाठी आमच्या सगळ्या ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता नाही जायचं. तरी आपल्या ग्रुपचे सर्वात लहान, अजून त्यांच्या तोंडावरती एक पण केस आलेले नाहीयेत. तर असे आपले लहान बालमित्र आहेत, त्यांचं नाव आहे कृष्णा. तर कृष्णा यांना आपण विचारणार आहेत, कृष्णा तुमच्या काय प्लॅन आहेत गोपिकांबद्दल? बर, गोपिकाबद्दल राहू द्या, तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत? काय नाही, केमिकल इंजिनिअरिंग बनून कामाला जायचं. खूप छान प्लॅन आहेत. आणि राहायला कुठे आहे? नावडे. अरे वा, खूप छान. आणि अशा प्रकारे हा नावडेवरतून दररोज अपडाऊन करता काय? अरे वा, खूप छान. तू कुठून येतो? खारघर. खारघर वरतून येतो बाई. आणि कुठे जाणार आहे तुम्ही? मी आता दिवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे. खूप छान. ही आता 10वीच्या नंतरची मुलं आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कसं आहे, त्यांचं फ्युचर काय करायचं आहे एकदम क्लिअर आहेत. जसं काही लोकांना गाईड मिळत नसतो की बाबा ते नंतर काय केलं पाहिजे, कोणती साईड घेतली पाहिजे. पण ह्या लोकांनी डिसाईड केलेलं आहे की आम्हाला 10 नंतर काय करायचं आहे आणि पुढे आपले शिक्षण घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहेत. तर सगळ्या नवीन जनरेशनला आमचं हेच सांगणं आहे की एन्जॉयमेंटकडे खरंच दुर्लक्ष करा आणि अभ्यास करा आणि चांगलं फ्युचर क्रिएट करा. धन्यवाद. आता आपल्यासोबत सगळे जे आपले लहान कॉलेजची मुलं होते त्यांनी आपले विचार मांडले. तसंच आपले सहमित्र आहेत मनोज साहेब, तर त्यांचं मत आपण जाणून घ्यावे की त्यांना आता ह्या वयात काय वाटतंय आणि कॉलेजची लाईफ बद्दल काय वाटतंय.
मित्रांनो नमस्कार. सांगायचं झालं तर सध्या ज्या गोष्टी ज्या वयात व्हायला पाहिजेत त्याच वयात होणं त्या गरजेचं आहे. सध्या ही मुलं जी आहेत ती सध्या नेहमी त्यांची जी सकाळी जी तळमळ असते कॉलेजला जाण्याची, त्यानंतर जे कॉलेजमध्ये जे काही शिकतात त्याच्यामधून पुढे जे ज्ञान घेऊन त्यांना जे आहे पुढील 4-5 वर्षात त्यांचं भवितव्य जे आहे ते घडणार आहे. आमचं भवितव्य जे आहे, आम्ही देखील यांच्या वयात होतो त्यावेळेस आम्हाला देखील असंच वाटत होतं की आम्ही देखील पुढे शिकून काहीतरी मोठं व्हावं. पण त्यावेळेस जे आहे ना ते जबाबदाऱ्या पण तेवढ्या आता ज्यांच्याकडे या मुलांवर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आमच्या वेळेस देखील थोडंसं फरक होता की आता त्यांना जो फ्रीडम आहे जेवढा मिळतोय तेवढा आमच्याकडे मोबाईल, त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम ही टेक्नॉलॉजी काहीही नव्हती, तरी देखील आम्ही त्याच्यातून आनंद मिळवत होतो. परंतु आता ह्या प्रत्येक मुलाच्या हातात मी बघतोय तर त्यांच्याकडे मोबाईल आहे. कदाचित त्यांच्या पालकांनी त्यांना यासाठी मोबाईल दिला असेल की ते आपल्याला सध्या ते जात आहेत, प्रवास करतायत, ते कुठे असावेत, सेफ्टी त्यांच्या सुरक्षिततेसाठी की ते आपल्याला घरी कॉलेजवरून निघाले की नाहीत ह्या गोष्टी जाणण्यासाठी पालकांना त्यांनी त्या मोबाईल दिलाय. पण त्याचा गैरवापर करून काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये काय बघायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये नाही बघायला पाहिजे, अभ्यासा संदर्भात जे आहेत जे काही नॉलेज मिळतंय त्यांना, जे गुगल मधून मिळत आहे किंवा इतर चॅनेल्स मधून मिळत आहे. सध्या खूप सारे चॅनल झाले की ज्याच्यावरती प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतं आणि अभ्यासासाठी जे पूरक आहे ते करत असतं. मग हे गरजेचं आहे सध्याच्या मुलांना. पण कसं आहे माहितीये की काही मुलं जे आहेत ते त्याच्याकडे ते न बघता नको त्या गोष्टींकडे जास्त त्यांचं कल चाललाय की इंस्टाग्राम, त्यांचे लाईक्स आहेत. आपल्याला म्हणजे काही इंस्टाग्राम मध्ये नवीन रील बनवलं की ती आपल्या मित्रमैत्रिणींनी लाईक करावी, त्याला वारंवार बघावं, त्याला सबस्क्राईब करावं, ह्या गोष्टींकडे त्यांचा कल असतो. पण तो चुकीचा आहे. कारण आमच्या वेळेस जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा देखील आम्ही आनंद घेत होतो. आम्ही देखील नाटकं, पिक्चर्स ह्या गोष्टी ज्या आहेत ते बघायला जात होतो, फिरायला जात होतो, पिकनिकला जात होतो. तर हेही मुलं करतायत. पण त्याच्याकडे जे आहेत आणि मेन म्हणजे कसं आहे माहितीये, स्पोर्ट्स मध्ये जे आहेत, जर काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असेल तर त्या मुलांनी त्याच्यामध्ये आवर्जून भाग घ्यावा, जेणेकरून कोणी बुद्धिबळात फेमस असेल म्हणजे त्याला ज्ञात असेल, इतर काही खेळ असतील जे त्याच्यामध्ये त्यांनी ध्यान द्यावं, जेणेकरून भविष्यात जे आहेत स्पोर्ट्स कोटा नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या रेल्वेमध्ये किंवा कुठल्याही चांगल्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि तुमचं ITI जे आहे त्याप्रमाणे तुम्ही आता त्या मुलाने सांगितलं जसं की त्याने ठरवून ठेवलंय की मला केमिकल इंजिनिअरिंग व्हायचं आहे, पण त्याच्यानंतर ते कुठल्या कंपनीमध्ये जायचं आहे, कुठे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत प्लेसमेंट आहे ते मिळवण्यासाठी काय धडपड करायची हे त्याचं त्याने ठरवलं पाहिजे. आणि तसंच इतरांनी देखील या गोष्टींमध्ये माहिती घेतली पाहिजे. आणि याबरोबरच ही मुलं खूप छान काम करतायत. दररोज आम्ही त्यांना नेहमी बघतोय या प्रवासात की मुलं नेहमी आता आमच्या या बरोबर म्हणजे प्रवास करतायत. ते खूप छान मुलं आहेत, चांगली मुलं आहेत आणि असंच ते अभ्यास करत राहू देत. असंच एकमेकांशी सध्या त्यांचं जे मित्रमैत्रिणींशी जे त्यांचं वागणं आहे सध्या ते बोलतायत त्या प्रकारे ते त्यांचं व्यवस्थित असंच राहू, त्यांची मैत्री अशीच राहू देत. एवढं बोलून बाकीचं जे आहे ते आमचे मित्र विशाल हे बोलतील. अशा प्रकारे मनोज साहेबांनी खूप छान माहिती दिली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्यांचं म्हणणं आहे की जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या गोष्टीचा आपण फायदा उचलणं गरजेचं आहे. पण कुठल्याही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फायदा उचलणे हे खूप छान आहे, पण त्या गोष्टीचा गैरफायदा उचलणे ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे कुठलंही फ्रीडम असू द्या, कुठलीही टेक्नॉलॉजी असू द्या, त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा लाईफमध्ये, गैरफायदा उचलायचा नाही. आई वडील आपल्यावरती ट्रस्ट ठेवतात तर त्याही गोष्टीचा फायदा उचलायचा, गैरफायदा उचलायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. खूप छान अभ्यास करा, खूप पुढे जा आणि आमच्या ग्रुपकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.